जय हिंद जय भारत. आज अशा एका मल्लाकडे आलो. यांचं वय आहे 101 वर्ष आणि पैलवान आहे. पैलवान कायम तरुण असतो आणि याच पैलवानानं 52वी हिंद केसरी स्पर्धा भरवलेली आहे आणि यांना भेटण्यासाठी खास सतपाल आले होते. आणि सतपाल काय म्हणते तू सर, जरा थोडं सांगा की. महाबली सतपाल पैलवान पुण्यावरून सकाळी 11:30-12च्या दरम्यान वे आले. तर वडिलांनी विचारलं काय प्रापंचिक चाललंय, कसं चाललंय, काय चाललंय. तर ते म्हणले बरं है, मेरे जैसा सतपाल हर साल बन सकता है, मुझसे भी बढ़कर कोई बन सकता है, लेकिन सदियों में अखाड़ा एक बार बनता है और वो अखाड़ा तुम चला रहे हो, इसीलिए प्रणाम करने आया हो. ते सतपाल म्हणले. महाबली सतपाल बोलले. आम्ही सुद्धा गप्प झालो. म्हणले नाही, म्हणले हा अखाड़ा चलाने वाला आदमी एक ही होता है और वो हर साल नहीं बनता. महाराष्ट्रवासियांना सांगतो 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर हिंद केसरीचा कुंभमेळा, पैलवानांचा कुंभमेळा सातारा या ठिकाणी आहे. बलदंड श्रेष्ठीचे म्हणजे मारुती माने, गणपती आंदळकर भाऊ यांच्या आठवणी आहेत. पण यांच्यासारखे दिसणारे भारतातील अनेक नामांकित मल्ल, परदेशी पाहुणे या कुस्त्या बघायला आणि खेळायला लोक येणार आहेत. तर सर्व लोकांनी या कुस्ती स्पर्धेला या. तुम्हाला साक्षात स्वर्गाचा अनुभव या सातारा नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये बघायला मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत. नमस्कार बाबा. बसच.